मध्ये सुद्धा घोटाळा करणार आणि जिथे तिथे हे खात आहेत. म्हणूनच म्हटलं की यांच्या कारभाराची आता किळस यायला लागलेली आहे. हा किळसवाणा कारभार आहे. केवळ 25 वर्षाचा जो शिल्पकार आहे कालचं शेड्यूल जे आहे ते ठरलेलं होतं. आज सगळे महाविकास आघाडीचे नेते आज किल्ल्यावर गेले, त्यांचं शेड्यूल पूर्णपणे ठरलेलं होतं. असं असताना आज ज्या पद्धतीनं भाजपचे कार्यकर्ते किल्ल्यावर गेले, मी शिवद्रोही म्हणतो, कारण मला नाही वाटत सगळे भाजपचे कार्यकर्ते त्यांना हे पटलेली गोष्ट असेल. त्याच्यामध्ये जे शिवद्रोही आहेत ते तिकडे आडवे आलेले आहेत. हे शिवद्रोही कोण आहेत हे चॅनलवरती आलेत, एकेकाला बघून मारतो. हे शिवद्रोही आता एवढे मस्तवाल झाले की त्यांना सगळं काही त्यांनी भीडभाड सोडून दिले आणि त्यांचे पाठीराखी तिकडे दिल्लीत बसले. सर एक तरह से ब्लेम गेम चल रहा है राज्य सरकार का कहना है कि हमने सर ब्लेम गेम चल रहा है. एक तरह से सरकार कह रही है हमने नहीं बनाया, नेवी ने बनाया, और नेवी की तरफ से भी बयान आया है. आपको लग रहा है कि जॉइंट जबकि देखरेख करने की जिम्मेदारी राज्य सरकार की थी, पीडब्ल्यूडी विभाग की थी? 100% राज्य सरकार नहीं कर सकती, जिम्मेदारी उनकी. कहाँ भी महाराष्ट्र में कहाँ भी किसी का स्टैचू लगाना हो तो महाराष्ट्र सरकार की इजाज़त लेनी पड़ती है. ये तो प्रधानमंत्री साक्षात वहाँ गए थे, और क्या चाहिए. सर ये भी एक बात सामने निकल कर आ रही है. सर तुमचं संबंध पण जे पवार साहब आपसे की जे स्कूल ऑफ आर्ट से परमिशन जो है वो लेनी पड़ती है कोई भी अगर पुतला उभारना है तो, लेकिन इस मामले में देखा गया है कि उसकी इजाजत जो है वो नहीं ली गई थी. ना पण माहिती आपल्याकडे होती. प्लीज ना.